नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे मनस्वी खाली दरीत कोसळणार असते. पण तेजस्विनीचा स्वभाव चांगला असल्यामुळे तिने मनस्विनी बहिणीला आवाज देते, ताई मला वाचव, वाचव मला. आणि मग नंतर इथे तेजस्विनी म्हणते की मी पुढे येते, माझा पाय तू पकड, घट्ट पकड आणि माझ्या पायाला धरून तू वरती ये. आणि मग आता तिच्या पायाला धरून आता मनस्विनी वरती आलेली असते. तेव्हा ती म्हणते, ताई तू कान्हा आणि सखीला यामध्ये सामील केलं, त्यांना इथे बोलावून चांगलं केलं नाही. आता मात्र तुला दरीत पडावंच लागेल. इकडे कान्हा आणि सखी रिक्षाने येत असतात. सखी खूपच टेन्शनमध्ये असते. कान्हा म्हणतो, सखी मॅडम एवढं टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही त्यांना. पण इथे सखी म्हणत असते की सरकारवर माझा विश्वास नाही आहे. ती सरकारने आईला किडनॅप केलेलं आहे. आता ती आईला मारण्याची धमकी देत आहे. आता आईला काही होणार तर नाही ना. आणि मग ती रिक्षावाल्याला म्हणते, लवकर चला, लवकर पटकन. आता आईचा जीव धोक्यात असतो, पण सखी खूप कासावीस झालेली असते. इकडे मात्र आता तेजस्विनीने मनस्वीला वाचवलेलं असतं. आणि मग नंतर मनस्वी तेजस्विनीचा गळा पकडते आणि तिचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करत असते. आणि तिला गळा दाबल्याच्या नंतर तेजस्विनी बेशुद्ध पडते, खाली पडते. आणि मग मनस्विनी तिला परत त्या चेअरवर बसून तिचे हातपाय बांधते आणि गाडीजवळ घेऊन जाते. आणि मग येथे तेजस्विनी म्हणत असते, अगं मी तुला वाचवलं, एक बहीण, तू माझी बहीण आहे म्हणून तुला दरीत पडण्यापासून वाचवलं, तू हे काय करत आहे, असं नको करू, मला माझ्या सखीला भेटायचं आहे. आणि पण मनस्विनी ही ऐकतच नाही. मनस्विनी गाडीजवळ येते आणि गाडीतून डब्बी काढते. आणि मग इथे तेजस्विनीच्या डोळ्याच्या कलरची लेन्स मात्र तिच्या डोळ्यामध्ये लावते. आणि मग तेजस्विनी ते बघते आणि डब्बी हिसकावून घेते, फेकून देते. आता तेजस्विनी म्हणते की आता मात्र तू काहीच करू शकत नाही. तुझी लेन्स एका डोळ्याला लावली आणि एका डोळ्याला तू लेन्स लावलेली नाही आहे. आता कुठून आणशील? आता सगळ्यांनाच खरं पटेल. सखी आणि कान्हा इथे येतच आहे. पण आता मनस्विनी जोरजोरात हसायला लागते. अगं तू वेडी आहेस. मी अशा प्रकारच्या खूप डब्या मिळतात. आणि मग इथे तेजस्विनीच्या डोळ्यामध्ये निळ्या कलरची लेन्स लावून देते आणि तिला चेअरवर बसवते आणि ढकलून देते. पण नकळत इथे कोणीतरी कॅमेऱ्यामध्ये सगळं काही शूट करत असतं. आता इकडे तेजस्विनी जोरात खुर्चीवर बसल्यानंतर तिलाच उताराच्या दिशेने दरीमध्ये ढकलून देते. आणि मग तितक्यात आता सखी आणि कान्हा तिथे धावत आलेले असतात. आणि मनस्विनी नाटक करत असते, खाली पडते, माझी बहीण, माझ्या बहिणीला वाचवा. आणि मग येथे सखी म्हणते, आई तू ठीक आहेस ना, बरी आहे ना. आणि मग सखीला सांगत असते की अगं तिला वाचव, तिला वाचव. सखी जोरजोरात खुर्चीच्या मागे धावत सुटते. सखीला कळतच नाही. सखीला वाटत असतं की तिची मावशी खाली दरीत कोसळत आहे. आणि त्या भरधाव वेगाने आता सखीही त्या चेअरच्या मागे पळायला लागते. पण काही क्षणात त्याचं नव्हतं होऊन बसलेलं असतं. सखी जेव्हा धावत पळत त्या खुर्चीला धरायला हात लावते आणि हात लावताच चेअर खाली पडते आणि त्याच्यावरून तेजस्विनी जोरात उडून खाली पडलेली असते. आता मात्र सखी तिच्या स्वतःच्या आईला वाचू शकलेली नसते. आणि मग इथे मनस्विनी जे नाटक इथे करत असते. आता मनस्विनी म्हणत असते की तिला नाही, मी माझ्या बहिणीला नाही वाचू शकले. आता सखी म्हणते, मनस्विनी मावशी. आणि तितक्यात आता येथे तेजस्विनी दरीत पडलेली असते. एकदम खोल दरीत ती कोसळलेली असते. आता इकडे मनस्विनी नाटक करत असते आणि जोरात ओरडत असते की माझी बहीण पडली. आणि इकडे सखीला मात्र हे सगळं बघून धक्काच बसलेला असतो. आणि मग तेजस्विनीला दरीत ढकलून देऊन मनस्विनी मात्र आता तेजस्विनीच्या जीवावर राज्य करणार असते. आता सखी तिथे येते आणि सखीने हा सगळा प्रकार तिच्या डोळ्याने समोर बघितल्यामुळे सखी जोरात ओरडते, कारण की तिची मावशी म्हणून ती पडलेली असते. आता इकडे मनस्विनीला आई म्हणून घरी घेऊन येतात, पण ती खरी मनस्विनीच असते. आणि मग इथे आल्याच्यानंतर सगळेजण म्हणतात, परशू म्हणतो की बरं झालं, मला माहीतच होती ती सरकार एक ना एक दिवस एक करणारच आहे. ती अशी शांत बसणाऱ्यांनी नाही आहे. तिने खूप त्रास दिला. तिच्यासोबत असंच व्हायला पाहिजे होतं. पण सगळ्यांना माहीतच नसतं, खरी तेजस्विनी तर दरीत कोसळलेली आहे आणि घरी आलेली ती मनस्विनी असते. मात्र येथे मनस्विनी म्हणत असते की जाऊ द्या ना भाऊजी, आता मात्र ती या जगामध्ये राहिलेली नाही आहे.
आता तिचा विषय काढून आपण तरी काय करणार. माझी बहीण गेली आहे आणि जोरजोरात रडत असते, नाटक करत असते आणि माझी बहीण मी माझ्या हाताने तिला वाचू शकले नाही. माझा धक्का लागला म्हणूनच ती दरीत कोसळली. सखी म्हणते, "आई, असं तू तुझ्यावर नको घेऊ. तू असं केलेलं नाही आहे, कारण की तिनेच तुला किडनॅप करून इथून घेऊन गेली होती आणि हे सगळं केलं म्हणून तुझा धक्का तिला लागलेला आहे." पण आता मात्र मनस्विनी इथे सखीला म्हणत असते, "आता पोलीस येतील, पोलीस मला पकडून नेतील. मी काहीही केलेलं नाही, माझी काहीच चूक नाही आहे यामध्ये. आता मात्र मी काय करू?" असं इथे मनस्विनी ओरडत असते, रडत असते आणि सांगत असते की मी काहीच केलं नाही आणि माझी बहीण आता या जगात नाही आहे, ती गेलेली आहे. मग आता तिच्याबद्दल हे बोलून काय उपयोग आहे? आणि मग सखी ला सांगत असते, "आता मी काय करू? पोलीस येतील, मला पकडून नेतील आणि मी काहीही न करता हे सगळं माझ्यावर येईल." असं मनस्विनी म्हणत असते. सखी म्हणते, "असं काहीच होणार नाही आहे आई. तू काहीच केलेलं नाही आहे आणि तू असं मुद्दाम थोडी केलं. तर तुझाच जीव घेण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे." आणि मग सगळेजण इथे तिची समजूत काढत असतात की सगळ्यांना वाटत असतं मनस्विनी दरीत पडून मेलेली आहे आणि घरी जी आलेली आहे ती मात्र आमची तेजस्विनी वहिनी आहे. पण असं नसतं. कान्हा म्हणतो, "हे कशावरून? की ती सरकार मेलीच आहे, ती जिवंतही असू शकते. ती जर दरीत पडली आहे पण तिची डेड बॉडी अजून मेलेल्या अवस्थेत आपल्याला मिळालेली नाही आहे. त्यामुळे आपण कोणताही तर्क लावू शकत नाही." आणि हे कानाचं बोलणं ऐकून सरकार थोडी संतापते. सरकार मनात विचार करते, खरंच हा बोलतो आहे, या बोलण्यामध्ये जरा तथ्य आहे. ती जर जिवंत असली मग आता कान्हा या सगळ्याचा शोध नक्कीच घेईल. पण येथे मनूही तेच म्हणत असते, खरंच ती जर दरीत पडली पण ती जर जिवंत असली आणि मग काय करायचं? ती पुन्हा येऊ शकते. आणि मग इथे हर्षदा येते. हर्षदा सांगते की खाली पोलीस आलेले आहे आणि तुम्हा सगळ्यांना बोलवलेलं आहे. आता मनस्विनी म्हणत असते, घाबरल्यासारखं करते, "सखी, पोलीस आलेले आहे, आता मला मात्र ते पकडून नेतील." आता इथे मनस्विनी दरीत पडली आहे आणि ती आता मेली आहे. तिच्या याच्याखाली मला पकडून नेणार. पण हे सगळं मनस्विनीचं एक प्रकारचं नाटकच असतं. जो पोलीस घरी आलेले असतात तेही मनस्विनीनेच बोलवलेले असतात. खोटे पोलीस घरी आलेले असतात. आता ते कान्हाला विचारपूस करतात. कान्हा विचार करतो की मनस्विनी सखीची आई किती दिवसातून घरी आलेली आहे. आणि मग येथे पोलीस म्हणतात की काय तिथे घातपाताचा प्रकार झाला आहे, तुम्ही काही सांगू शकाल का? तेव्हा कान्हा विचार करतो, आता मात्र काहीच खरं बोलायला नको पोलिसांना. आता जर खरंच सांगितलं तर तेजस्विनीला कामंतला लगेच पोलीस घेऊन जातील. त्यामुळे कान्हा मात्र जो प्रकार तिथे घडला तो सगळा सांगतो. पण मनस्विनी इथे तेजस्विनीचा मनस्विनीला धक्का लागून ती खाली पडलेली असते हे मात्र कान्हा सांगत नाही. इकडे सखीच्या गळ्यामध्ये सखीचा विश्वास मनस्विनी जिंकण्याचा प्रयत्न करत असते. आता ती म्हणत असते की खरंच सखीच्या जवळ येण्याचा हा एकच चांगला मार्ग मला मिळालेला आहे. सखी म्हणते, "आई, घाबरू नकोस. तुला इथून कुणीही घेऊन जाणार नाही आणि तुझ्यावर कोणताही आरोप लागणार नाही." मग सखी समजूत काढते, म्हणत असते की तो एक ॲक्सिडेंट होता, तू अजिबात घाबरू नको. आता पोलीस सगळे येथे मनस्विनीला वरती विचारण्यासाठी आलेले असतात की काय प्रकार घडला आणि तिथे काय काय झालं. आणि मग येथे मनस्विनी सगळं सांगते की आमची झटापट झाली, तिने मला किडनॅप केलं आणि इथून घरातून मला एक कामवाली बाई म्हणून बनून आली आणि मला तिने किडनॅप केलं आणि त्या दरीवर घेऊन गेली. असं सगळं पोलीस म्हणतात, ही हाताला तुमच्या कसं लागलं? आणि मग ती सांगते की आमची झटापट झाली, त्याच वेळेस मला हे हाताला लागलेलं आहे. तिने मला इंजेक्शन दिलं आणि ते इंजेक्शन देऊन मला बेशुद्ध करून त्या दरीवर घेऊन गेली. तेव्हा पोलीस म्हणत असतात की आता आम्हाला चौकशी करायला हवी. त्यांची डेड बॉडी अजून मिळालेली नाही आहे. त्यामुळे काहीच कळायला मार्ग नाही. त्या जिवंत आहेत की मेलेल्या आहेत. त्यामुळे आता सखी तिच्या आईलाच समजवत असते आणि मग म्हणत असते, "आई, तू काळजी करू नकोस. काहीच होणार नाही. तू घाबरू नकोस." आणि सखीने समजूत काढलेली असते. आता मात्र इकडे मनस्विनी घाबरली असते. पोलीस आलेले असतात आणि मग तिथे नाटक करत असते घाबरण्याचं. मात्र आता इथे कानाने काहीच जो प्रकार घडलेला असतो तो सांगितलेला नसतो. आता मात्र जे पोलीस आहे, मनस्विनीने सांगितलं असेल, आमच्या घरातली मेड जी आहे ती हर्षदा, तीही या सगळ्यामध्ये सामील आहे. तेव्हा आता पोलीस म्हणतात की जे बेशुद्धचं इंजेक्शन होतं ना, ते इथेच कुठेतरी पडलेलं असतं, चेक करा. किचनमध्ये चेक करा, किचनमध्ये डस्टबिनमध्ये चेक करा आणि तुम्ही या हर्षदाची रूम चेक करा. आणि मग आता हर्षदाची रूम चेक करायला सांगितलेलं असतं. इकडे गौतम मात्र हर्षदाची रूम कुठे आहे ती पोलिसांना दाखवत असतो. हर्षदा घाबरलेली असते. ती म्हणत असते, "मी काहीही केलेलं नाही, मला पकडू नका, मी याच्यामध्ये सामील नाही." आता पुढील भागामध्ये
इकडे मात्र आता कानाच्या सगळ्या चुका लक्षात आलेल्या असतात. जो पोलीस आलेला असतो तो खोटा इन्स्पेक्टर बनून आलेला असतो, हे कानाच्या लक्षात आलेलं असतं. आता मात्र कानाच्या सगळा गेम लक्षात आलेला आहे. आता पुढील भागामध्ये जी खरी तेजस्विनी जी दरीत पडलेली आहे ती वाचेल का आणि कानासमोर सगळी सत्य परिस्थिती येईल का? आता इकडे तेजस्विनी म्हणून मनस्विनी आता घरामध्ये परत पुन्हा सारखं वावरायला लागलेली असते. आता तिचं सत्य सखीसमोर येईल का? आता सखी तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि तिचं कपाट उचकते. त्यामुळे सखीला आता वेगळाच मोठा पुरावा इथे मिळालेला असतो आणि सखी आणि काना दोघेही मिळून आता परत जी खरी तेजस्विनी जी आहे तिला शोधून काढणार आणि ह्या मनस्विनीचा पर्दाफाश करणार. आता पुढील भाग बघायला विसरू नका.